घराबाहेर तर पडले, पण आता काय करायचंय आणि कुठे जायचंय तेच कळत नाहीये. पण एक गोष्ट नक्की आहे, काहीही झालं तरी मी त्या राक्षसाच्या घरी परत जाणार नाहीये. त्या विकृत माणसासाठी मला शिक्षा भोगायची नाहीये. आता फक्त एकच मार्ग आहे, इथून खूप दूर निघून जाणं, जिथे मीही कोणाला ओळखत नसेन आणि मलाही कोणी ओळखणार नसेल. आता मला थांबून चालणार नाही, ताबडतोब निघायलाच हवं. मला माहित होतं हे असंच काहीतरी घडणार आहे. अरे कोण कुठली मुलगी ती, ना ओळख ना पाळख, ना रक्ताची ना नात्याची, तुम्ही तिला सरळ घरात घेऊन आलात. मी नको नको म्हणत होते, पण माझं कोणी ऐकलं नाही. तुम्हाला तिचीच जास्त काळजी ना. हे बघ पमा, तू तर गप्पच बस, तू बोलूच नकोस. तुझ्या डोळ्यावर ना कायम काळी पट्टी बांधलेली असते, पण माझं तसं नाहीये. घराची दारं खिडक्या तेव्हाच उघडी ठेवायची असतात जेव्हा स्वतःचे डोळे सताड उघडे असतात. तिला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं नक्कीच काहीतरी काळबेरं आहे. पण सांगणार कोणाला ना. जरा घरात बघा, काही चोरून बिरून घेऊन गेली नाहीये ना ते. अगं काही काय बोलतेस? नाही, या घरामध्ये मी सोडून सगळे बाकी माणुसकीवाले. असो, पुढे अजून काहीतरी विपरीत घडण्याच्या आत आपण लवकर सुटलो म्हणा आणि आपापल्या कामाला लागा. चला. हे काय, ही पिशवी अजून इथेच? हे काय आहे? काय चाललंय काय घरात? भाजीची पिशवी अजून इथेच पडली आहे. अरे असं काय झालंय? त्या एका मुलीमुळे तुम्ही एवढे टेन्शन मध्ये बसलात सगळी कामं सोडून. सोहा, पिशवी आत नेऊन ठेव. सोहा, भाजीची पिशवी आत नेऊन ठेव. तू कुठे निघालास? तिला शोधायला. कुणीही कुठेही जायचं नाहीये. हत्याही अगं, तिच्या बाबतीत हे जे काही घडते त्याला कुठेतरी मीही जबाबदार आहे ना. अच्छा, म्हणजे इतक्या वेळ मी जे काही बोलले ते बेजबाबदार म्हणून नाही का? नाही, तुला जायचं असेल तर जा, माझी काही हरकत नाही. पण यापुढे मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही, हे लक्षात ठेव. अभि, अरे तिला जर पळून जायचंच होतं तर मग आपण का चिंता करायची ना तिची? वंस, तुम्ही म्हणताय ते सगळं मान्य आहे, पण आपल्यामुळे तिचा ऍक्सिडेंट झालाय. अजिबात नाही, अजिबात नाही. ती मुलगी स्वतःहून आपल्या गाडी समोर आली. यामध्ये जेवढी आपली चूक आहे ना त्यापेक्षा जास्त चूक तिची आहे. अरे ज्या मुलीला स्वतःच्या जीवाची पर्वा नाही, तिची पर्वा आपण कशासाठी करायची आहे? मी तर म्हणते अभि तू शंकरला आत्ताच्या आत्ता फोन कर, त्याच्या कानावर घाल ही मुलगी पळून गेलीये म्हणून. अरे तिला शोधणं पोलिसांचं काम आहे, आपलं नाहीये. तो बघून घेईल काय करायचं ते. अभि, अरे फोन करतोयस ना? हो.
तीच माणसं तर नाहीत ना? मी विक्रमला मारल्यावर जी माझ्या मागावर होती, नक्की हीच ती माणसं असणार. आय नो शंकर, 24 तास झाल्याशिवाय कायद्यानं तपास करता येत नाही, माहितीये मला. अरे पण त्या मुलीची अवस्था काय तुला माहितीये ना? अरे काळजी करू नकोस असं कसं म्हणतोयस तू? अभि फोन दे मला, मी बोलतो. हा शंकर, मी अविनाश बोलतो. अरे काही नाही, जरा आधी पॅनिक झालाय. म्हणजे खरं तर आम्ही सगळेच पॅनिक झालो. बघ म्हणजे मी तुला फोर्स करत नाहीये, पण एक विनंती आहे की तू जरा ह्याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घातलंस तर जास्त बरं. हो चाल, ठीक आहे, मी तुझ्या फोनची वाट बघतो. थँक्यू, चल बाय. अरे काय चाललंय काय हे सगळं? मी तुम्हाला त्यातून बाहेर पडायला सांगते आणि तुम्ही हे बघ, त्या मुलीला जे शोधायचंय ना ते शंकर शोधेल. आणि अभि, तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. बरेच दिवस झालं बघतीये तुझं ऑफिसकडे लक्ष नाही अजिबात, केवळ त्या मुलीपायी. आत्याई, अगं तुला समजत कसं नाहीये? त्या मुलीला आपल्याला शोधावं लागणार आहे, कारण आपण कुठे होतीस तू? आम्ही सगळे किती काळजीत होतो माहितीये का तुला? अगं एवढं घाम का आलाय तुला? तिला परत यायची काय गरज होती? कुठे होतीस सांग? आम्हाला न सांगता कशी गेलीस ग? बोल ना, गप्पा काय? कुठे होतीस तू? अगं सांग. सोहा, तिला आधी घरात तरी येऊ देत. ये आते, ये. हं? चप्पल काढ. ये बाय. हे पोरी, अगं कुठे गेली होतीस तू? अगं बेटा सांग ना, कुठे गेली होतीस? मी ते दिवसभर घरात बसून मला कसं तरीच होत होतं, म्हणून पाय मोकळे करायला बाहेर गेले होते. बाहेर जायचंच होतं तर सांगून जाता येत नव्हतं का? एक तर तुम्हाला काही आठवत नाही. तुमच्या आजारपणाचा फायदा घेऊन आता नवऱ्याचं प्रकरण झालंय. तुम्ही बाहेर गेल्यावर तुमच्या बाबतीत काही विचित्र घडलं असतं तर काय करणार होता तुम्ही? का आम्ही तुम्हाला घरी आणलंय म्हणजे आम्ही फक्त तुमचीच काळजी करत बसायचं? दुसरं कामधंदाच नाहीयेत आम्हाला? अहो बोला ना काहीतरी, गप्प का बसलाय? बोला. मला माहिती, माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झालाय, पण मी पुन्हा असं नाही वागणार. मी तुम्हाला सांगितल्याशिवाय या घरातनं बाहेर नाही पडणार. आणि माझ्यामुळे जो काही त्रास झालाय त्याबद्दल सॉरी. अगं
बाहेर जायचंच होतं तर सांगून जाता नव्हतं का आम्ही तुम्हाला घरी आणलंय म्हणजे आम्ही फक्त तुमचीच काळजी करत बसायचं, दुसरं काम धंदाच नाहीये आम्हाला. नक्की माझं आयुष्य मला कुठे घेऊन जात आहे तेच मला कळत नाही. कदाचित ते आयुष्य मी जगलेच नाही जे मला हवं होतं. काय हवं होतं मला? आपल्या हक्काचं घर आणि चांगली माणसं. याच गोष्टीची हाव केली आणि बघता बघता जगण्याचं स्वातंत्र्यच हरवून बसलं. राहून राहून एकच प्रश्न सतत माझ्या मनात येतो, तो काळा दिवस. तो काळा दिवस माझ्या नशिबात आला नसता तर, ज्या दिवशी मी त्या घरात पहिल्यांदाच पाऊल टाकलं होतं. कुणी आहे का घरात? आलो 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 आलो. नमस्कार, नमस्कार नमस्कार. मी पल्लवी. मला डॉक्टर पूर्णपात्रेंनी पाठवलं. अहो दिसतेच आहे किती, म्हणजे डॉक्टर साहेबांनी ज्यांना कोणाला पाठवलं असेल ते तुम्हीच असाल, दिसते की. आपण मी आता माझ्याबद्दल मीच सांगून टाकतो बघा. मी विनायक, आमचे विक्रमदादा का नाही, विक्रमदादा त्यांचं डावं उजवं जे काय असेल ते मीच. अहो पण तुम्ही दारात का उभा आहे? हा द्या की, या. त्या दिवशी तो उमरा ओलांडून मी एका घरात नाही, कोंडवाड्यात प्रवेश केला होता. मॅडम, अहो हिथं काय करताय? पेशंट कुठे आहेत? अहो पेशंट काय हिथं असणार वे, आतल्या खोलीत आहे. या माझ्या मागे या, इकडे या साईडला. हा आई साहेब, ह्या आमच्या आई साहेब. तुमचे पेशंट ह्या नाही का नाही, आम्ही हॉस्पिटलला घेऊन जायचं म्हटलं की नाहीच म्हणतात, म्हणून आम्ही डॉक्टरला फोन केला आणि म्हटलं. मला माहिती आहे, रिपोर्ट्स बघितलेत मी त्यांचे. हा राहू दे की, असू दे. याला असतं आम्ही. ही खोली आणि ह्यांचे कपडे जरा साफ ठेवत जा. होय बाय. काळजी नाही करायची हा. आता तुम्ही आता बऱ्या होणार आहात लवकरच. मी आली आहे ना, मी तुम्हाला बरं करणार. नमस्कार. आम्ही विक्रम राजे शिर्के. नमस्कार. माफ करा. कशासाठी? नाही, आम्ही तुम्हाला रिसीव करायला यायला पाहिजे होतो, नाही आलो. इट्स ओके. या आमच्या आई साहेब वसुमती राजे शिर्के. ओळख झाली आहे आमची.
त्यांची ट्रीटमेंट पण मी सुरू केली आहे. सध्या ब्लड प्रेशर थोडं वाढलेलं आहे. मला सांगा, तुमच्या घरी स्वयंपाक कोण करतं? स्वयंपाकाला बाई येतात, त्या करून जातात. मग त्यांना सांगायचं की ह्यांच्या जेवणातल्या मिठाचं प्रमाण अगदी कमी करायचं. बर. आणि रात्रीच्या जेवणानंतरची गोळी अजिबात चुकवू नका. होय. बाकी मी रोज व्हिजिट करेनच. नाही, तोच प्रॉब्लेम आहे. म्हणजे आमच्या आईसाहेबांची 24 तास काळजी घेणारं कोणीतरी पाहिजे होतं. आम्ही सतत बाहेर असतो कामानिमित्त, आणि अशा वेळी त्यांच्यासोबत कोणी असेल तर आम्हाला टेन्शन नाही. तुम्ही कुठं राहता? हं? तुम्ही राहायला कुठे आहे? हॉस्पिटल. मी हॉस्पिटलमध्येच राहते. घर नाही आहे का तुम्हाला राहायला? तुम्ही इथे येऊन राहू शकता, म्हणजे आमच्या आईसाहेब बऱ्या होईपर्यंत येऊन राहू शकता. पैशाचं टेन्शन काय नाही बघा, पाहिजे ते अमाऊंट तुम्हाला देऊ. अहो पण तुमची इथं सगळी राहायची सोय केली जाईल बघा. तुम्ही फक्त हो म्हणा, आमच्यासाठी नाही पण आमच्या आईसाहेबांसाठी. मी कळवते, पण आत्ता मला निघायला हवं. बरं. काही हवंय का तुम्हाला? मी आणून देऊ? पैसे पैसे नको. हो, खरंच पैसे नको. हा, ठेवा हो, बक्षीस आहे. आमच्या आई त्यांच्या हातात पैसे ठेवतात ज्या व्यक्ती त्यांना आवडतात. येते मी. उद्या याल तेव्हा होकारात द्याल अशी आशा करतो. मी नाही, राहू दे.